प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या किंवा बर्फी. तर त्यासाठी इथे मी 3 नारळ सोलून घेतलेत. आपल्याला 3 वाटी चव पाहिजे नारळाचा. तर आता हे मी काढून घेतले नारळ आणि त्याची आता ही वरची जी सालं आहे ती आपण काढून घेणार आहोत. तर आधी मी सर्व साल काढून घेते आणि मग आपण याला मिक्सरमध्ये बारीक करू किंवा बारीक किसणीवर, जी एकदम छोटी किसणी असते त्यावर मी बारीक करून घेते. आता हे बघा, अशा प्रकारे मी सर्व सालं काढून घेतली खोबऱ्याची. आता आपण हे कट करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे बारीक बारीक तुकडे करून घेते मी आधी आणि मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आधी असे कट करून घेते आणि मग मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे आता हे आपण असे कट केल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे बघा, आता मिक्सरमधून बारीक करून घेतलं मी अशा प्रकारे. आता इथे मी हे मोजून घेतले 3 वाट्या नारळाचा चव. हे बघा, ह्या 2 वाट्या आणि ही 1 वाटी जेवणाच्या वाटीचं प्रमाण आहे आपली ही नेहमीची जेवणाची वाटी. त्यानंतर 3 वाटी खोबऱ्यासाठी 1.5 वाटी गूळ घेतला आहे मी, तुकडे करून घेतले बारीक. हे 1 वाटी आणि हे अर्धी वाटी. अर्धी वाटी तूप घेतले, साजूक तूप. 1 चमचा वेलची पूड घेतली आहे. चवीप्रमाणे चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण. तर सुरुवात करूया. मी एक कढई घेतली आहे नॉनस्टिक, त्यात आपण खोबरं घालून घेऊया. तीन वाट्या. आधी थोडंसं फ्राय करून घेऊया आणि मग तूप घालूया थोडा ओलसरपणा कमी झाला की. आता थोडंसं तूप घालते मी, 1 चमचा. पुन्हा परतून घ्यायचं. आणखी 1 चमचा घालते. तिसरा चमचा टाकते मी आता साजूक तूप. छान परतून घ्यायचं, सोडायचं नाही आहे, हे सतत ढवळत राहायचं. आणखी 1 चमचा साजूक तूप घालते. टोटल माझे 4 चमचे झाले. आता यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम केली मी. आता छान मिक्स करून घ्यायचं. विलायची पावडर आणि चिमूटभर मीठ. आता हा अजून 1 चमचा तूप, म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी तूप आपण घेतलेलं आहे.
आता हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला परतत राहायचं. मी असा एक ट्रे तयार करून घेतला, असा टीन, केकचा टीन आहे माझ्याकडे. त्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि ग्रीसिंग करून घेतलं. जर असं टीन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठलंही एक ताट सेट करू शकता, त्याला तूप लावून घ्यायचं. मिल्क पावडर सांगायची राहिली होती माझी. 3 टेबलस्पून मिल्क पावडर, सॉरी त्याबद्दल. तुम्ही दुधाचाही वापर करू शकता, साखरेचा करत असेल तेव्हा दूध फुटू शकतं गुळाने. तर 5-1 मिनटं छान परतून घेऊया. आता थोडंसं मी यात कलर टाकून घेते, फूड कलर. कलर छान दिसावा यासाठी, बस, बाकी काही नाही, ऑप्शनल आहे. छान दिसावी वडी म्हणून. जास्त फरक नाही जाणवणार, पण थोडासा कलर छान येईल म्हणून. थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत माझ्याकडे शिल्लक म्हणून मी टाकते. ऑप्शनल आहे कलर आणि ड्रायफ्रूट्स, पण पौष्टिक होतं आणखी. आता वडीसाठी आपलं मिश्रण रेडी झालं की नाही कसं करायचं बघायचं. एका डिशमध्ये थोडंसं घ्यायचं, असं थोडंसं गार होऊ द्या हात लावायच्या आधी, आणि मग याची गोळी बनते का असं बघायचं. हे बघा, अशी गोळी होत असेल ना तर आपलं मिश्रण वडीसाठी तयार आहे. बघू शकता. आता गॅस बंद करते मी. हे बघा, आता आपण भांड्यात मिश्रण ओतून घेऊया. थोडेसे खाली मी काप टाकते. उलटे जरी केले नाही आपण तरी पण ते दिसतील, मागच्या बाजूने, खालच्या बाजूने पण आणि वरच्या बाजूने पण. आणि हे गरम असतानाच पटापट प्रेस करून घ्यायचं. आता याच्यावर पण तुम्ही ड्रायफ्रूटने गार्निशिंग करू शकता. अशा रीतीने मी सेट करून घेतलं. आता काय करायचं, गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं, नंतर मग होत नाही ते थंड झालं की. तुम्ही असा पेपर काढून जरी कट केले ना तरीही चालते. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि 2 तासाने आपण बघूया आता वड्या काढून. नॉर्मल टेम्परेचरलाच थंड होऊ द्यायचं. आपल्या वड्या आता मस्त तयार झाल्यात, बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा,
अतिशय छान तयार झाल्या. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, आता गार्निशिंग करून झालं आहे आणि सर्व पण करून दाखवलं मी तुम्हाला. किती सुंदर दिसत आहे, कलर पण किती छान आला आहे. तुम्ही साखरेच्या सुद्धा करू शकता, असं काही नाही. त्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता साखरेच्या वड्यांमध्ये. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. हे बघा, खूप सुंदर झालेले आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.